असं ठरवलं याला आयुष्य द्यायचं कमी, पण अशी बुद्धी द्यायची त्याला देव पाहिला नाही पाहिजे, देव झाला पाहिजे. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी देव पाहायचं नाही, आपली बावळाने देव पाहत्या. 16 तास आळंदीला उभा होता माऊलीच्या समाधीला. बारीत 3 तंबाखूच्या पुड्या खपल्या, 9 बिड्याचे बंडल खपले. तेव्हा मंदिरात आला, गाराठलं ते. आणि मंदिरात आलं आणि वर पाहायला गेलं मी कॅमेऱ्यात कसा दिसतो. माऊलीच्या वर समाधीला कॅमेरा. पुजाऱ्याने दिल लुटून बाहेर. तो बाहेर आलो म्हणलं माऊलीच नाही हो देवळात. आणि 16 तास तार फाडलं घेणं नाही त्यांना. आणि 16 तासात जे पाहायला गेलता ते तसंच राहिलं. 2-4 जण गेले आणि कपडे काढले आंघोळीला. एकानं कपडे दोन्ही तंगड्यात धरले आणि ते अंडरपॅन्ट उतारले पाण्यात. हात्यांना सांगा खोल नका जाऊ बर का, पाण्याची गॅरंटी नाही. चोरांनी कपडे नेले, याच्यात गुड घेतली. ते आले उघडे होऊन वर, काढा वर्गणीन घ्या अंडरपॅन्टी. काय कर, देव पाहायचा नाही, देव पाहायचा नाही, देव व्हायचाय. देव पाहावयासी गेला देवाची ओवी ठेलो, देवाची ओवी ठेलो, देवाची ओवी ठेलो. देव पाहावयासी, देव पाहायचा नाही. गुरुवार केले तुम्ही 4 केले, संपले 4 बी. काही फरक नाही. मग झक मारायला सांगितली कोणी होती? बावळ्याचा बाजार नाही. 4 गुरुवार पैकी एखादा गुरुवार नवऱ्याच्या बाया पडली का? 8 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बगलात उशिड्या झाल्या आणि तू इकडं उद्यापन घाली ती. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जावला. काय उपयोग त्याचा? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी तुझे ना संसार. शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. महाराजांची भाषा आहे, माझी नाही. ववे ऐका नीट. 3ऱ्या अध्यायातले ववे आहे. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न बसावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे. अजिबात उपास करायचे नाही, बोंबलत बसायचं नाही. आठवड्यातून एखादा पोटाला आराम म्हणून ठीक आहे का? उठपळतेच येड्याचा बाजार नाही. नाही, तुम्ही शरीरा न पिडावे. माळकरी मंडळी तुम्ही देवांतरा न भजावे, बोंबलत हिंडायचं नाही. काशी बिशीला जाणार येडपट ध्यानात ठेवा. काशीचा नियम माहिती काय तुम्हाला? काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, हा नियम आहे. आय नालायक लोक झाली घ्यानं नाही. झाला झक माराय काशीला का? हा जात काशीला. काशीची हाऊस आपल्याला नाही लई, यांना. हा, तिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बिलागलीच यहिनन 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 टाकून दे पोरण. लग्नाच्या अगोदर 12-3 होईल पोरण. अगं गचपान घेऊन निघली काशीला. महाराजांची भाषा आहे, माझी नाही. मोक्ष देवन उदार होय किर काशी, शरीर तये ठाई वेच केजे. ओव्यांप्रमाणे तुम्हाला 5 पर्यंत देणार. उगाच आपलं छडो काशीला झक माराय कशाला? 7-8 दिवस बुडाले, गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली. हीच काशी झाली. तू गेलता का आला? बावळ्याचा बाजार नाही. बरं, आमच्या महाराज मंडळीचा तो धंदा झालाय. 5-50 बाया मिळाल्या का चलो ट्रिप. पैसे उरा द्या, दिवसही निघा त्या. काही पोरांना भात लय आवडतो, त्याच्याही भात खायची. आणि काही पोरांना रस्सा आवडतो, त्याच्या एकही म्हसोबाची जत्रा सोडित नव्हती. लिंबू पिळून रस्सा आणायची ती. त्यामुळं भंगार माल पैदा झाला, असं झालं. हा नाही, ऐका आता पटापटा थोडं. आणि त्या बाळाच्या कपड्यावर सटवी लिहायला येत असते. आता हे 15-20 वर्षापासून सटवी येत नाही. सटवीने ते बंद करून टाकलेलं यायचं. तिच्या डोक्याच्या बाहेर झालं. ती काय लिहिली? कारण सगळ्या बाया बाळातीन होत्या दवाखान्यात. तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही. पुढं घाणीत जाता. मग बाळाच्या कपड्यावर कोण लिहत? नर्स बिरस हिंडते नाही पांढऱ्या कपड्यावाल्या पोरी. आणि बाळानं डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसतात, सलाईनाच्या नळ्या, बाटली. जे बी लागलं तर 10व्याच्या भातावर सुद्धा दारूच ओतली. तेव्हा कावळ्यांनी डेअरिंग केली.
बाळ बाहेर आलं. पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100 देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोळिया. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101 लालाटीचे लिहिले ते काही केलं न मोडग्या. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 उपजलिया बालकाशी नाम न येत यापाशी. ते बाळ बाहेर आलं. आजीनं मांडीवर घेतलं. तुझं नाव काय? नाव मयूर. बाळ बाहेर आलं. आजीनं मांडीवर घेतलं आणि त्याला मयूर हे नाव ठेवलं. मयूर हे त्याच्या चमड्याला नाव मिळालं. हा शिव होता पण मायेत गुंतल्यामुळं हा जीव झाला आणि देवाने असं शरीर बाहेर घेतलं. बाळ बाहेर आलं. त्याला आजीनं नाव ठेवलं आणि आजीनं नाव ठेवल्यानंतर ते बाळ 5 दिवस दाखवायचं नसतं कोणाला. ते अवघड गोष्टी. पण आता काय काळ बदलला. 15 वर्षापूर्वी पोरगी जर नवऱ्याच्या घरी निघली तर आई तिला सांगत होती पोटभर खायचं आणि दणकून काम करायचं. तक्रार आली तर तू येईन मी. आता ह्याच 5-6 वर्षापासून आई डायरेक्ट सांगती एखादा महिना पाय सगळ्यांचा अंदाज घेऊन ये, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, खाल्ल्या वावरात कांदे वाटणं करीन पण तो शान भरायचं नाही. इतक्यात तरी कीर्तनात बसलेली तर तुझ्या पोरीचा तुझा फक्त 4 दिवस फोन नाही, फक्त बॉटवर कर. आजचं पाकिट देतो मी तुला, कर बॉटवर. तुला काम नाही का काय दुसरं? तिकडे मर ना, कांद्यात रॉप चिंबट ना, दुसऱ्याची घर का आलं बिगडी ती. उठपळ पुरीला फोन, उठपळ पुरीला. बरं विचारी ती काय जीवली का काय घालून गेलं, बोंबील भाजली खाती काय प्रश्न आहे. जीवली का आणि झोपली का? किती बकर झाली का तुझ्या शिडीला? 3. भया एक कुठं पिन, तुला करायचं काय ते कुठं पिऊ. बावळ्याचा बाजार नाही. आजपासून जर महिला मंडळ पुरीच्या घरी डोकं लावलं तू का शेवई लिहून घे. दिवाळी खात नाही तू ले कशाने. हा विनोद नाही महाराज. तुम्ही सगळं बदलू शकता. प्रारब्ध बदलाल का मला सांगा. हे बा तुमचं माझं प्रारब्ध आहे. हे गायक रविदास महाराज गायक आहे, संकेत महाराज वादक आहे. यांचं प्रारब्ध बदललं, हे चांगले स्टेजला गेले. हे त्यांचं काय प्रारब्ध. मात्र आता आपण जळायचं का? तुमच्या मुलीचं उद्या प्रारब्ध फिरलं, उत्तम मध्यम प्रारब्ध असेल तर ती रोजाने जाऊ शकते. पण तेच प्रारब्ध जर पुढे बदलले तर तिच्या घरी रोजाने बाहेर येऊ शकतात ना. याच्यात त्याचं तुम्ही असं काय, तुमची पोरगी उद्या झोपडीमध्ये दिली, बिचारी 5टाच्या घरात राहते. प्रारब्ध बदललं, कांद्याचा डाव लागला, गपक्यात स्लॅब पडला, मग तू भावबंधाला देशील का? प्रारब्ध आहे. हा तो पार प्रारब्धात तुझ्या पोरीचं चांगलं होतं, 20 गुंठे इकून तो नोकरीवाल्याला पोरगी दिली, ते सापडलं भ्रष्टाचारात, तांबड्यात घरी आलं, तेच लोकांच्या खांड्या करायला लागलं. प्रारब्ध आहे ना. स्वतःच्या मुलीनं कधी जमिनीवर पाय टेकवला नव्हता महाराज, पण ती पोरगी सुद्धा बापासमोर वनवासाला निघली, वलकले नेसून, जनक शब्द बोलला नाही. लोक अर्धवट पोथ्या वाचायचं आणि बोंबलं हिंडायचं नुसतं. असं झालं माया पोरीला तकलीफ. काय राहिलं शिल्लक. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.